माझं शिक्षण हे जे स्कूल ऑफ आर्टमधलं आहे. म्हणजे मी आर्टिस्ट म्हणून तिथे फाईन आर्ट केलेलं आहे आणि पेंटिंग हे साधारणतः आम्ही करतच होतो. करता करता त्याच्यात असं लक्षात आलं की एक क्रिएटिव्हिटीचा भाग असतो की सगळ्याच गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी ही असतेच. म्हणून विचार केला की आपण डॉक्युमेंटरी डिरेक्टर जे आहेत अरुण खोपकर, त्यांचं काम मला आवडायचं, त्यांच्या डॉक्युमेंटरीज मला खूप आवडायच्या आणि त्याच्यामुळे मग मी त्यांना अप्रोच झाले, त्यांना विचारलं आणि त्यांनी मला अगदी अक्षरशः अगदी A to Z सिनेमाचा जो असतो तो त्यांनी मला शिकवला आणि त्यांच्याबरोबर मी अनेक डॉक्युमेंटरीजना असिस्ट केलं. ज्याच्यात ॲक्च्युली पहिली डॉक्युमेंटरी ही होती की इंडियन म्युझिक अँड मॉडर्न इंडियन आर्ट. म्हणजे त्याच्यात कुठेतरी माझ्या आर्टचा संबंधही असल्यामुळे ते मला अधिक आवडलं आणि त्यांनाही माहिती होतं की मी आर्ट क्षेत्रातली आहे म्हणून त्यांनी मला त्याच्यात असिस्ट करण्याचा, अगदी मी शेवट थर्ड असिस्टंट होती त्यांच्याबरोबर, पण तरी त्यांनी मला खूप शिकवलं त्याच्यातनं. क्रिएटिव्हिटी इथेच थांबत नाही. म्हणजे आर्ट असल्यामुळे मी पेंटिंग ही करतच होती, माझं ज्याच्यात रुटीन शिक्षण झालं होतं ते करत होती, डॉक्युमेंटरीजही करत होती त्यांच्याबरोबर जाऊन. पण मग मला एक असा टप्पा आला की ज्याच्यात मग लग्न होतं आणि ते सगळं, मग मी शिफ्ट झाले. ते आयुष्यातला खूप मोठा विषय. हो, पण माझ्या नवऱ्याने तेवढाच सपोर्ट केला कारण मी दिल्लीला असताना काही करत नव्हते. पण नंतर आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो. हैदराबादला शिफ्ट झाल्यानंतर मला ETV ची ऑफर आली. ETV मराठी तेव्हा चालू होत होता आणि कारण मी इथे डॉक्युमेंटरी करत होती, वेगवेगळे स्क्रिप्टवरही काम करत होती, त्यामुळे मग मला तिथे एक सिनियर प्रोग्रामिंग हेड म्हणून तिथे मला नोकरी मिळाली ETVत आणि ETV आम्ही लॉन्च केला. त्याच्यातही वेगवेगळे अनुभव आले क्रिएटिव्हिटीचे आणि मग नंतर म्हणजे काही प्रॉब्लेम्स पण आले. त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन कसं काढावं हेही तिकडनं कळलं आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली मला थोड्या दिवसांचा ब्रेक घेऊन मग मी शांत एक दिवस असंच रात्री बसलेली असताना मला ABP माझाचे जे राजीव खांडेकर, त्यावेळेस स्टार माझा होता, तर स्टारचा नवीन चॅनल येतोय तर तू काही करू शकशील का. कारण जरी ते न्यूज चॅनल असलं तरी त्यांनी मला विचारलं, कारण माझी बॅकग्राऊंड ही अरुण साधू माझे वडील असल्यामुळे त्यांनी मला ते विचारलं आणि मी म्हणजे सगळ्यांना गृहीत होतं की अरुण साधूंची मुलगी म्हणजे पत्रकारितेतलं शिक्षण द्यायची फारशी काही गरज नाही. हो, तसं म्हटलं तर नाही, शिक्षण हे त्यांनी मला म्हणजे घ्यावं असं त्यांची इच्छा होती. पण माझ्या वडिलांचं आर्टही खूप चांगले होते, ते सुंदर चित्रकला होती त्यांची, त्यामुळे त्यांना काही तसा फरक पडला नाही. मी आर्टिस्ट झाले किंवा आर्टमध्ये शिक्षण घेतलं. पण त्यांचं जे रेग्युलर त्यांचं जे जर्नलिझम होतं, त्यांची जी पत्रकारिता होती ती कुठे ना कुठे माझ्यावर त्याचे संस्कार होत गेले आणि त्यामुळे मग मी त्या गोष्टीला, स्टार माझाच्या ऑफरला मी होकार दिला आणि मी मुंबईत परत आले आणि तिथेही मी शक्यतोवर हार्ड जर्नलिझम किंवा हार्डकोर पत्रकारितामध्ये न शिरता क्रिएटिव्ह पत्रकारितामध्ये शिरण्याचा जास्त प्रयत्न केला, ज्याच्यातनं मी डॉक्युड्रामा जे असतात अशा सिरीज ABP माझासाठी केल्या, ज्याच्यात सिंहासन आहे, रामराज्य म्हणून एक होतं, सर्वव्यापी आंबेडकर, अशा छोट्या छोट्या मी सिरियल केल्या. मग माझी एक स्वतःची अशी एक सिरियल होती खाद्यभ्रमंती. पण ही खाद्यभ्रमंती पण म्हणजे त्याच्यात थोडंसं रिसर्च किंवा शोधपत्रकारिता आपण त्याला म्हणू शकतो की एखादा समाज, तो समाज कुठनं निर्माण झाला त्याच्याबद्दलचं सगळं आणि त्यांची खाद्य संस्कृती, त्यांची संस्कृती ती कशी निर्माण झाली, असा एक अभ्यास करून असे वेगवेगळे महाराष्ट्रातले समाज त्याच्यात मी केले. आता एक वेळ असते की शेवटी मूळ शिक्षण हे कलेतलं झाल्यामुळे पॅशन म्हणूया आपण, खरं तर पॅशन असतं ते मी परत माझं हे सगळंच ABP माझा पण एक काही वर्षांनी मी सोडून दिला. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष मी ABP माझामध्ये होती, काम केलं आणि मी सोडलं ABP माझा.